जय जिनेंद्र। माझं नाव मालुताई अण्णा कुर्डे, नांदणीहून मी बोलते। वयी 80। माझ्या गावची माधुरी हत्ती आणि कोण सरकार नेलं, सरकार नेताना विचार का केलं नाही? हे स्वामी नांदणीची चांदणी आहे आणि हत्ती नेल्यापासून आम्हाला जेवायला जाईना आणि जीव गमना, लोक सगळं दुःख, जेवण जाईना लोकाला, आमच्या नानीच्या लोकाला जेवण जाईना। आठवण आलं तर डोळ्यातनं पाणी, आठवण आलं तर डोळ्यातनं पाणी। आमच्या महाराजांचं दर्शन घेतोय, आदिनाथचं रोज दर्शन घेतोय आणि डोंगरात नेऊन टाकलायचा आमच्या महादेवीला। आम्हाला कसं बरं वाटणार? विचार करा, विचार उठून आला मनाला विचार करा आणि आमची महादेवीला नानीला कवा पाठवू तसा हे आम्ही वाट बघायला लागलोय। हत्ती आलं तर आमचं गाव सगळं पाया पडतंय, मराठी असू दे मुसलमान असू दे, आमच्या हत्तीचं पाया सगळं पडतात। आणि काल सोमवारला 8 दिवस झालं आमची हत्ती माधुरी आमच्या गावात नाही, आमचं गाव सगळं भण 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 करायला लागलंय। आमच्या गावात तोंडावर तेज नाही, आमचं हत्ती गेल्याशिवाय आमचं गाव सगळं दुःख होऊन बसलंय। असं का करता तुम्ही? कामावर लक्ष नाही, पोटावर लक्ष नाही, जेवायचं आहे असं आमचं आठवण होईना। आमचं नातरुंड बाहेर आलं तर भाकरी हातात तोंडात भाकरी देतात आणि आशीर्वाद कुईक कसं करताय हत्ती रे कुईक असं असं आमचं नातरुंड म्हणा लागल्यात। दर्शन घ्यायच्यात हत्तीचं। माधुरीला तुम्ही इकडं पाठवा नानीला। आम्ही बी जाताना कसं वाजत गाजत नेलासा तसं आम्ही बी वाजत गाजत आमच्या माधुरीला आम्ही घेतो मठात। मठ सगळं आमचं भणभणा लागलंय, निशिती भणभणा लागले। आदिनाथचं दर्शन नाही आमच्या माधुरीला। तुमचं भाषण काय काय येतंय ते ऐकायला लागले आणि कवा माधुरीला पाठवतो म्हणशीला असं वाट बघायला लागलं। डोळं आमचं सगळ्याकडं तुमच्याकडंच आहे। तुमचं काय फोन येतंय, काय दाखवता टीव्हीत, म्हणून तुमचं वाट बघायला लागलंय आम्ही। नानी गाव सगळं वाट बघायला लागलंय। आम्ही हे जीव राखून काय उपयोग? 8 दिवस आम्ही वाट बघणार, नाही तर अन्न सोडून आम्ही मठात जाऊन बसणार, नाही तर निशितीवर बसणार। काय कवा जर तर मरणारच आहे आम्ही मरणार। महादेवीला दसऱ्यात सगळ्याच्या पुढं तिला घालून आरती तिच्याजवळ वर आणून पाहून बसणार वाजत गाजत। सोनं घेऊन येऊन निशितीवर आदिनाथला सोनं ठेवत्यात, मठात महाराजासनी सोनं ठेवत्यात, पाया पडते आमची महादेवी। सगळंजणी महादेवी सोनं दिल्याशिवाय बाकी कोण सोनं देत नाहीत। आधी महादेवीचं मान आहे, मान मानतूक आहे। दसऱ्यापर्यंत आमचं महादेवीला आमच्या नांदणी गावामध्ये सोडलंच पाहिजे। ती मुलगी नवऱ्याच्या घरातनं येणार असली तर आई कसं वाट बघत बसत्या, माझी पोरगी कवा येईल असं असं आम्हाला झालंय। आमचं हत्ती कवा येणार?